नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? मी समिष्ठा आणि समूज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज आम्ही निघालो आहे विलाला, जे की मळवली लोणावळा जवळ आहे. आम्ही 3 कपल आहोत, मी आणि माझे हस्बंड, आणि आम्ही हे जे दोघं आमच्या मागे आहेत ते, आणि एक कपल आम्हाला विलाला जॉईन करणार आहे. चला बघूया पुढे काय होतंय, काय मजा येते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता आलो आहे विलामध्ये. नंदनवन विला आहे हा, आणि मळवली स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे हा विला. चला आपण बघूया आपल्या विलाची टूर. मळवली स्टेशनवर ना राईट घेतल्यावर थोडंसं पुढे आल्यावरती राईट घेऊन हा लगेचच हा विला आहे. चला आतमध्ये बघूया काय आहे ते. इथे पुढे आल्यावरती गजिबो आहे, इथे बसण्यासाठी सिटिंग. त्याच्यानंतर तिथे पूल आहे. 12x30 फीटचा हा पूल आहे. 4.5 फीट डीप आहे. इथे बसायला झुला आहे, खुर्च्या आहेत. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती इथे बार्बेक्यूचा सेटअप आहे. रात्री बार्बेक्यू तुम्ही सेटअप करू शकता. त्याच्यानंतर पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे. आतमध्ये गेल्यावरती हा पहिला आपला लिव्हिंग रूम आहे, बसायला सिटिंग आहे इकडे. त्याच्यानंतर हा हॉल आहे. इथे डायनिंग टेबल आहे, TV आहे, साऊंड आहे, थोडासा छोटा आहे पण त्याचा आवाज खूप मोठा आहे. त्याच्यानंतर किचन आहे. हे तुम्हाला जेवण बनवायचं तुम्ही जेवण बनवू शकता, त्याचे चार्जेस वेगळे आहेत. त्याच्यानंतर हा एक बेडरूम आहे. प्रत्येक बेडरूमला AC आणि वॉशरूम अटॅच आहे. वरती गेल्यावरती वरती 2 रूम आहेत. चला बघूया. त्याच्यानंतर इथे हे आहे, बाल्कनी आहे, छोटी आहे. तुम्ही बसू शकता, संध्याकाळी कॅरम वगैरे सगळं खेळू शकता, कॅरमही आहे. हा एक रूम आहे, AC आणि इथे वॉशरूम अटॅच आहे. बाजूला देखील अजून एक रूम आहे. हा एक रूम आहे. आरसे आहेत प्रत्येक रूमला, AC आहे, वॉशरूम अटॅच आहे, कबट आहे. कबटमध्ये प्रत्येक कबटमध्ये ब्लँकेट आणि टॉवेल ठेवलेले आहेत. तर असा आहे आपला विला. मस्ती की बस्ती को तू ए हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी के फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. आमचं जेवण आम्हीच करायचं ठरवलेलं. सो लॉलीपॉप आणि बार्बेक्यूचं मॅरिनेशन मी घरूनच करून आणलं होतं. इथे मी लॉलीपॉप तळत आहे. हा आमचा फ्रेंड शंकर आहे, जो भात आणि रस्सा बनवणार होता चिकनचा, आणि चिकन सुक्क तो बनवणार होता. त्याच्यानंतर बार्बेक्यूचा सेटअप आम्ही लावला होता. बार्बेक्यू सेटअप पूर्ण झाला होता आणि बार्बेक्यू करायला घेतलेला. माझा हात खूप भाजत होता. भाजता भाजता सगळं केलेलं आहे. हा इव्हनिंगचा एवढा भारी होता ना व्ह्यू. सगळ्या लाईट्स लावल्यानंतर एवढं भारी वाटत होतं, एवढं कोझी वाटत होतं, बघू शकतात. झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे, दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा. हल्ला मचाएंगे, जलवे दिखाएंगे, बस हम बना देंगे अब ये समा सारा. होश उड़ गया है जाने कैसा है नशा, अंग अंग तंग आज रंग ले दिशा, जोश है जवा जवा नजारा है जवा, खाना हर बुनी खुशाल झिंगते हवा. पाएगा
रात्री झोपायला खूप उशीर झाला, 3 वाजले. त्याच्यानंतर अंग खूप दुखत होतं, सकाळी उठायला होत नव्हतं. तरी कोणी पूलमध्ये यायला रेडी नव्हतं, आम्ही दोघीच पूलमध्ये निघालो. त्याच्यानंतर मॅगी खाल्ली आणि आमचं 11चं चेकआउट होतं, तर चेकआउट करून आम्ही निघालो. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी यूट्यूब चॅनलला. कशी वाटली आमची बजेट फ्रेंडली ट्रिप नक्की सांगा.